दादा मला सांग, आनंदीने तुला काही विचारलं? हो. मग सांगितलंस तू? नाही. का? वर्ष तुला काळ वेळ काय कळतं का? ही वेळ आहे तिला ह्या गोष्टी सांगण्याची, आणि हे जे काय झालेलं ते माझ्यामुळे झालेलं आहे. तुझा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? हा माझा हट्ट होता. जे काय माझ्या मनात आहे ते तिला सांगण्यासाठी मी तिला बाहेर बोलवायचं. हे जे काय सरप्राईज प्लॅनिंग वगैरे जे काय मी केलं ना, त्यामुळे तिला घरातून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे तिला त्या रिक्षात बसावं लागलं. काय गरज होती? ते घरात सुद्धा सांगू शकलो असतो ना मी, पण नाही, माझाच हट्ट होता. बरं ठीक आहे, बाहेर भेटायला बोलावलं तर मी स्वतः तिला घरी येऊन घेऊन गेलो असतो, तर हे जे काही घडलं ना ते घडलं नसतं. आज माझ्या आनंदीला जो काही त्रास होतो ना तो माझ्यामुळे झालेला आहे. जे काही तिला दुखापत होते त्या सगळ्या गोष्टीला मी आणि माझा हट्ट कारणीभूत आहे, आणि त्यामुळे मी तिला आता काही सांगणार नाहीये. तिने बरं होणं माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे, तेव्हा तिला आराम करू दे. बरं. मस्त आयडिया असा. हाय दाखवत आहे ठेव. थोडं खाली लावा. दाखवा बरं तुमचा हात. चेक करायचंय. मी काय म्हणतेय डॉक्टर चिंगी? हा बोला. तो स्टूल पकडावा लागेल, नाहीतर डॉक्टर टग्या खाली पडतील. मग अजून एक तक्ता बनवावा लागेल आणि तो खाली चिकटवावा लागेल. जा स्टूल पकडा. हा पकडते. डॉक्टर चिंगी मी काय म्हणतोय, या काही ते बाजूक लावूक लागतं ना, या काही जमत नाही. नाही नाही मग कुठे लावायचं? तिथे लावा. नाही कपाटावर नको. आयडिया, आपण ना इथे लावू. हे बघ, हे इथे लावू. डॉक्टर टग्या तुम्ही लावाल का? मी गोळ्या देते. आता मी तुम्हाला सांगते नेहमीचा डोस. बरं. हे बघा, ही गोळी तुम्हाला रोज एक सकाळी आणि एक संध्याकाळी घ्यायची आहे, ठीक आहे? ही आणि आता तुम्हाला रात्री ही एक घ्यायची, ठीक आहे? ही रात्री तुम्हाला आता घ्यायची आहे, ही मी ठेवते. आता पाणी पण घ्या सोबत. हे चिटकवलं तुम्ही? होय. डॉक्टर हो, घ्या तुमच्या उश्या. अरे काय हे? तुम्हाला उशी हवी होती ना? तुम्ही आम्हाला उशी हवी होती, तुम्ही नाही. गेट आउट. एक्सक्यूज मी डॉक्टर टगे, इथे यात का जरा? दॅट इज नॉट गेट आउट, दॅट इज गेट आउट. पेशंटनी आणि पेशंटच्या घरच्यांनी आपल्याला सिरियसली घेतलं पाहिजे. हा तास्ता. बाजू हा 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 जा जा जा. एक मिनिट डॉक्टर चिंगी, मी काय म्हणतो बघा, मी तुमचा बाबा आहे की नाही? हा आता झाली ट्रीटमेंट देऊन झाली, आता मी थांबतो पेशंट सोबत. तुम्ही जाऊन झोपा आता. हा जा. डॉक्टरांच्या बाबांना पण झोपायला अलाउड नाही आहे. म्हणजे मी बघते आनंदीचा. डॉक्टर टग्या तुम्ही काय एकटेच नाही, मी पण आहे. हा आता गेट आउट, गेट आउट, गेट आउट. नो एंट्री, गेट आउट, गेट आउट. बरं ठीक आहे ठीक आहे, जातो. गेट आउट. आनंदी घे तुझी तू काळजी. बघ राघव, माझी प्रेम, तुझं लक्ष सुद्धा नाही. निदान बघ तरी. राघव, पूर्वी माझ्या प्रेमपाशी यायचास, मन मोकळं करायचास. आता तसं काहीच करत नाही. राघव तुझ्याशी बोलतेय मी. पूर्वी प्रेमकडे रमा म्हणूनच यायचं, आता साधं लक्ष सुद्धा देत नाहीयेस तू. नाही, माझा राघव असा नव्हता, असा नव्हता. राघव,
तू आता मला विसरत चाललायस ना? तुझ्या आठवणीतली रमा आता विरत चाललीये ना? माझ्या कुठल्याही वस्तूला तू कोणाला हात सुद्धा लावू देत नाहीस. असं कसं काय दुसऱ्याचं होऊ शकतोस? नाही, मला माहितीये हे सगळं ना त्या आनंदीमुळे झालंय. ती साधी भोळी वाटत होती ना, पण वाटते तशी साधी भोळी नाहीये ती. तिनेच तोडलंय. तिनेच माझ्या राघवला, माझ्या माणसांना, माझ्या संसाराला माझ्यापासून तोडलंय. सामोपचाराने मी सगळं सांभाळून घेते असं दाखवून राघवकडनं घराच्या पेपर्स वरती सही करून घेतलीच ना. अर्थात मला आनंद यात आहे की घर राघवच्या नावावरती झालं. पण आनंदी, तुला माझं अस्तित्व संपवायचं होतं आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करायचा होता तुला. रमाताई अशी जी तू हाक मारतेस ना, ती सुद्धा मोजते आता मला. मला माहितीये आनंदी, तुला माझं अस्तित्व संपवायचंय ते तू कधीही संपू शकतेस. तू वाटते तितकी साधी नाहीयेस, मला माहितीये. पण मी नाही तसं होऊ देणार. त्याआधी मी माझ्या राघवला ही जाणीव करून देणार आहे की राघव, मी आहे. तुझी रमा अजूनही इथे आहे, तुझ्या आसपास. त्याला सांगेन मी, तुझी पहिली बायको असताना तू काल आलेल्या मुलीमध्ये जे काय अडकतोयस ना, ते मी पाहतेय. आणि ते पाहताना माझा जीव तुटतोय राघव. हे जर माझ्या राघवला कळलं ना, तेव्हा आनंदी तो तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. माहितीये मला. मला पेन उचलता येतोय तर मला लिहिताही येणार. मी लिहून माझ्या भावना राघवपर्यंत पोहोचवू शकते. नाही, नको. याच्यात तुझ्या नोट्स असतात. आराम कर ना. काय केलं ते तुम्ही? काय केलं मी? असे मी काय करू शकते? रमाताई, अति होतंय हा तुमचं. कपाटात बसणं अति होतंय का? पत्राबद्दल बोलतेय मी. कोणतं ग पत्र? ते पत्र जे तुम्ही लिहिलंय ह्यांच्यासाठी. माझ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं पत्र. त्याचं काय? का लिहिलं ते पत्र? माझा नवरा आहे तो, मी काही लिही. पण तू का घाबरलीस? त्याच्यामुळे काय होऊ शकतं कळतंय का तुम्हाला? काय होईल? कसं होईल? तुझं ते सारखं सारखं म्हणते ना की तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे, तुझ्यामुळे मी या जगात आहे. ते तुला कळेल असं काही नाहीये. तेव्हा माझा राघव ते पत्र वाचेल ना, तेव्हा त्याला कळेल की मी आहे. आणि मग तो तुला घरी पाठवून देईल, गावी. कारण जेव्हा त्याला कळेल ना मी आहे आणि तुमचे हे प्रेम मी पाहतीये, तेव्हा तो तुला बाजूला करेल. तो तुझ्याशी कधीच बोलणार नाही आणि तो तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. रमाताई, तुम्हाला कळत नाहीये का? जेव्हा हे पत्र वाचतील तुमचं आणि त्यांना कळेल की तुम्ही अजूनही आहात, तेव्हा त्रास होईल यांना. वाईट वाटेल. जीवाचं काही तुम्हाला ना परवाच नाही यांची. आनंद झाला असेल तुला, होणारच.
माझे सगळे प्लॅन फसतायत ना? मी राघवला मी इथे असण्याची जाणीव करून देऊ शकत नाहीये, माझं अस्तित्व इथे आहे हे सांगू शकत नाहीये, याच्यामुळे तुला मज्जा येत असणार. रमाते, मला ना खरंच कळत नाही. म्हणजे इतकी वर्ष गेली तरी तुम्हाला हे कळलं नाही की तुम्ही कोणालाही दिसू शकत नाही, तुमचा आवाज कोणी ऐकू शकत नाही. तुम्ही हे जे काही प्रयत्न करताय त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तुम्ही फक्त मला दिसता. तुम्ही हे जे काही करताय ते फक्त मी बघू शकते. का करताय तुम्ही हे सगळं? आणि जर पत्र लिहायचंच होतं तर गेल्या त्याच वेळी लिहून ठेवायची होती ना पत्र. कसं दाखवणार? कारण तोपर्यंत मी प्रेम. नाही नाही रमा, थांब. हे आनंदीला कळायला नको की तिच्या येण्यापर्यंत मी फ्रेम मध्येच अडकून पडले होते. तिने हे मंगळसूत्र घातलं म्हणून मी फ्रेम मधनं बाहेर पडू शकले. हे जर तिला कळलं तर हे मंगळसूत्रच तिचा हत्यार होईल. आनंदी त्या मंगळसूत्राचा वापर करेल आणि मला पुन्हा फ्रेम मध्ये अडकवून ठेवेल. नाही, काही झालं तरी हे आनंदीला कळता कामा नाही. काय विचार करताय? काही नाही, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. पण एक दिवस असा येईल की मी राघवला सांगू शकेन की मी आहे. हे बाय माझे रमाते, तुम्हाला अजूनही वाटते की असा दिवस येईल? ठीक आहे, मग त्या दिवसाची मीही वाट बघेन. बघ बघ, वाट बघ. घे बाय माझे, सगळ्या साड्या अशाच पडू नये. वर्षाताई, अगं तू तू झोप ना. तू कशाला उठलीस? ते 2 डॉक्टर सोडणार नाहीत मला. झोप. मी फक्त हे ठेवायला आले होते. हे ठेवते आणि जाते. हा, काय ते? अगं हे लाईटच्या माळा आहेत, दादाने आणले. यांनी स्वतःच्या लग्नात सुद्धा एवढं लाइटिंग केलं नसेल ना, एवढं लाइटिंग केलं होतं त्यांनी. कुठे? त्यांनी का तुला प्रपोज? अगं म्हणजे दादाने तुला त्या दिवशी भेटायला बोलवलं होतं ना, त्या दिवशी ह्या माळा लावल्या होत्या. पण माळा का लावायच्या होत्या? नाही म्हणजे ते मला म्हणाले होते की पाणीपुरी खायला जाऊ. पाणीपुरी बोलला? हो, तू येणार म्हणून पाणीपुरीच्याच स्टॉलला या माळा लावल्या होत्या दादाने. माळा पाणीपुरीच्या स्टॉलला? दादा पण ना गोची करतो काय, सांगतो एक करतो एक. वर्षाताई म्हणजे जाऊ दे, आता सांगूनच टाकते. अगं त्या दिवशी तुम्ही भेटणार होतात ना बागेत, त्या दिवशी दादाने हे सगळं लाइटिंग केलं होतं. म्हणजे खूप लखलखाट केला होता. दिवाळीत करतात ना त्यापेक्षा पण भारी, खूप जास्त. ते म्हणतात ना सूर्य चंद्र तारे, आणि दादाने अख्खी आकाशगंगाच उभी केली होती तुझ्यासाठी. कसलं भारी दिसत होतं माहितीये. आणि तुला माहितीये दादाने एक मस्त कोट घातला होता. कसला गोड दिसत होता माझा दादा. आणि तुझी वाट बघत बसला होता. पण तुझ्या रिक्षेचा ऍक्सिडेंट झाला आणि तू पोहोचू नाही शकलीस. तू पोहोचू शकली असतीस ना तर तू बघितलं असतंस दादाने काय काय केलं होतं तुझ्यासाठी. एवढं सगळं केलं यांनी माझ्यासाठी आणि मला साधं बोलताही नाही आलं यांच्याशी. मला भेटायचं यांना. बऱ्याच दिवसांनी भेटला आता. चालू दे. आनंदी, याक बोलू काय गो? राग येवचो नाही ना तुका? गो
राग येत असा ना मग बोलायचा कित्या? बहिणीची काळजी वाटता म्हणून बोलते. माई गो राग कसलो, बोल बोल. आनंदी तुझ्या वांगड्याचा काय होता तसाच होता काय गो? म्हणजे अगो आबा सांगी होते मागे तू हरावलं होतस ना आणि गावाकडे काय जाऊक निघालोस आणि हातापायाचा काय होऊन बसला तुझ्या? कोणा पाय होता या सगळा कळत हा तुका? आनंदी मी काय सांगतोय ताय, योरामाताईंचा फोटो लावलेलो आहे ना त्याच्या पाय होता हा सगळा. काय चाललंय हे? आनंदी, हे आरसा खूप खराब झालाय, नीट दिसत नाहीये. मग आत्ताच पुसायचंय हात धुकत असताना का? तुम्हाला सांगू शकतेस ना? अहो असू द्या, मी पुसते. काय? आणि ते मी पुसतो. असू द्या. आनंदी, अति होतंय आनंदी, हे अति होतंय. झाला आरसा स्वच्छ, बघून घे. झालं ना क्लीन? बर, आता खूप उशीर झालाय, झोपायला हवं ना? हो. चला या. सावकाश आराम कर आता. हो. सावकाश. तुला दुखत नाही ना कुठे? नाही. सांग ना राघव, तुझ्या आयुष्यातली माझी जागा आनंदीने घेतलीये का? रमा, राघव, हा स्पर्श मला हवा हवासा वाटतो. तुझा सहवास मला हवा हवासा वाटतो. बरं, तुझं असलं कायम जाणवत राहत. तो प्रत्येक क्षण जो मी तुझ्या सोबत घालवलाय, तो प्रत्येक क्षण मला हवा हवासा वाटतो. मला
आठवतो. तुझ्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्यात, ज्यात तुझं अस्तित्व मी साठवून ठेवलंय. तुझी प्रत्येक वस्तू मी जपली. तू गेल्यावरही तुझा म्हणूनच जगत आलो ग. राघव, तू वर्षाच्या लग्नात माझ्यासाठी घेतलेली साडी ती मला बिलकुल आवडली नव्हती. हे मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण तू ऐकलं पाहिजे ना. म्हणता राहू दे, इतकी प्रेमाने दिली साडी म्हणून ठेवून घेतली. चिंगीकडे पण माझं लक्ष होतं. तुला आठवते राघव, चिंगी 5 वर्षाची होती आणि खूप आजारी पडली होती. तू तिला औषध दिलंस, पण ते औषध काही तिला सूट होत नव्हतं. हे पण मी तुला सांगायचा प्रयत्न केला, ओरडून ओरडून सांगत होते, पण तुला कसं कळणार. तिच्यासाठी कॉफी बनवताना, तिच्यासाठी गाणी गाताना, तिच्या बरोबर नाचताना, ज्या ज्या गोष्टी तू माझ्यासाठी करायचास त्या सगळ्या गोष्टी तू आनंदीसाठी करताना मी पाहिलंय तुला. आणि राघव, मी माझ्या डोळ्यासमोर तुला तिचं होताना बघतीये मी. आणि या सगळ्याचा शेवट म्हणून की काय, तू माझ्यापासून दूर चाललायस का रे राघव. या मुलीवरती तुझं प्रेम आहे असं तिला सांगून तू माझी जागा तिला देतोयस. नाही राघव, हे मी नाही बघू शकत. या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. दार उघड. मी मग हे दार लावून घेवा, परत आत यायची. बापरे. हो मग आता बरा वाटला नाही का? काय झालं होतं? अहो सांगा ना, स्वप्न पडलं होतं का? स्वप्नच पडलं असणार. समोर घडतंय माझ्या असं मला दिसत होतं सगळं. काय काय स्वप्न पडलं? राघव, अरे शांत काय बसलायस? सांगून टाक ना सगळ्यांना की मी आले होते तुझ्या स्वप्नात म्हणून. सांग त्यांना, मी तुला सगळं काही सांगून टाकलंय. मला वाटणारा राग, मला वाटणारं दुःख सगळं सांगितलंय. आणि या सगळ्याला ही आनंदी जबाबदार आहे. सांग सगळ्यांना, मी तुला सगळं सांगितलंय. आणि या आनंदीला आता घरी पाठव. मला माहितीये राघव, तू आता तिच्या जवळ सुद्धा जाणार नाहीस. अहो काय स्वप्न पडलं होतं सांगा. अगे काय स्वप्न पडलं होतं ते काय विचारतेस? त्या स्वप्नाचे काय परिणाम होणार आहेत त्याचा विचार कर. राघवा, ए बाळा, काय स्वप्न पडलं? राघव, सांग त्यांना की तुमची ही जी सून आणली आहे ना, ती आता आलेल्या पाहुण्यांबरोबर माघारी जाणार आहे. सांग त्यांना. सांग ना दादा. तुझा दादा बोलला ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. आनंदी, माका काय वाटता, तुझी संवत दिली असलेली स्वप्न आनंदी,
माझी बहीण जरा हुशार आहे बरं का. अहो बोला ना काहीतरी. आनंदी, नाही बघू. राघवा, आता आबांच्या मनात आलंच आहे तर करून टाकूया ना. म्हणजे काय असेलच घरात तर निघून पण जाईल. काय आबा? हो हो. राघव भाऊजी, तुमचा विश्वास नसल पण माझी पक्की खात्री असा, ह्या घरात नक्कीच काहीतरी असा. अहो असली प्रकरण ना लय बघलोय मी गावाकडे. दादा, हो म्हण ना प्लीज. शांती करायची गरज तर आहे. आबा बरोबर बोलताय. शांती करून घेऊयात आपण. बघ रे राघवा, आनंदीला पण वाटतंय. हा, मग आता करायला काहीच हरकत नाही ना रे. तू आजच आपण करून टाकूया. तू ऑफिसला आता फोन कर, मी येत नाही म्हणावं, आज आमच्याकडे पूजा आहे. हा आबा, लगेच तयारीला लागा. हो, म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या गुरुजींना बोलून घ्या. मी सामान घेऊन येतो. हो 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 हो. आबा मी पिशवी घेऊन येते. हा लागेल ना सांग. पिशवी लागेल. हो. अहो करूयात ना शांती. तुला मनापासून वाटतंय ना आनंदी? ठीक आहे, मग करूया. हाय का, आता सगळं नीट होईल. मग बघा, एकदा गाराना घालून झाला, शांती करून झाली ना की हयसर जा काय असा ना सगळा जातला. मी सांगतोय तर. अगं बाई. हो, या. मी येतो. हो, या या या. दादा, मी तुला चहा देते. चल. हा चल माई, चला कामाला लागा. हा हा. मी काय करू ग, मला सांगा ग. हे सगळं मुद्दाम सुरू आहे. मला घरातनं घालवण्यासाठी. आनंदी चूक करतेस ना तू. हे राघवराव कर्णिकडे त्यांच्या कुटुंबियांनी तुझ्या समोर या भरलेला फळ ठेवलेला आणि तुका साथ घातलेली या महाराजा. तर महाराजा, या घराच्या कुटुंबियांच्या मागे जी काही क्लेश पिढ्या चाललेली आहे आणि गेले काही दिवसचा काय चाललेला, त्याच्यामुळे या कुटुंब तळाकलेला आहे महाराजा. तर महाराजा, त्याच्यापासून याची सुटका होण्यासाठी त्यांनी या होम हवन शांतीचा विधी करूचा योजलेला हा महाराजा. तर महाराजा, यांच्या मार्गामध्ये कोण अडवळलो असतात, यांच्या संसारावर कोणाची वाईट नजर असतात, भूत प्रेत पिशाच बाधा असतात, करडी संबंध बाधा असतात, तर त्या सर्वांपासून सुटका होऊन कुटुंबाची रखवाली होई यासाठी तू राजी हो महाराजा. या कुटुंबाची लेकरा बाळा ज्या काय उद्योग धंदा व्यवसाय विद्यार्जन याच्यात असत, त्याच्यात ते काय यश कीर्ती संपन्नता सगळा राहून दे महाराजा. जर कोण आडवं येत असत, या संसारात उभं राहत असत, तर ते का आडवं कर, आडवं येत असत तर ते का उभं कर, आणि एकाचे 21 कर, 5चे 25 कुटुंबाची रखवाली कर महाराजा. यश कीर्ती आरोग्य संपदा देऊन या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी ठेव रे महाराजा. होय महाराजा. श्री गणेशाय नमः. कस्तुरी तिलकमललाडवडले वक्षस्थले कसुभमना साग्रेड मोतिकं करतले वेणुकरिंगणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावले गोपश्री परिवेशितो विजयते गोपाल चूडामणिः. यांच्या उपर्ण आणि शालेची गाठ मारून घ्या. हळूहळू. लग्नात पण असा पुढे पुढे केलेला, आता पण तास वाका द्यायची ना गाठ बांधू. बाई कपरो. दादा, हीच संधी आहे. देवासमोर आनंदीला सांगून टाक तुझ्या मनात तिच्याबद्दल काय येते. वर्षा,
जोरात बाण गाड. हो. चला आता तुमच्या घरातील थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, मग आपण पूजेला सुरुवात करूया. सर जा काय आहे ना, निघान जाऊ दे आणि तुमचं सुखाचा संसार होते. आणखी कोणी राहिला आहे का? नाही, सगळ्यात मोठी मीच आहे घरात. हो, रमाताईंचा आशीर्वाद घ्यायचं राहिलं. गुरुजी अगदी प्रज्वलित झाला, सुरू करा. हुशार आहे हो तुमची बायको. शेवटी आपल्या घरावर आलेले संकट पिटाळून लावण्यासाठी घरचीच बाई ठामपणे उभी राहते. चला आता आपण सुरुवात करूया. वा आनंदी. हो राघवराव, अहो पूजेकडे लक्ष ठेवा. कौतुक केलं म्हणून सूट नाही. ओम महागणय नमः स्वाहा. 5 वेळा तुपाची आहुती द्या. ओम वास्तुस्पतये नमः स्वाहा. ओम महागणय नमः स्वाहा. ओम वास्तुस्पतये नमः स्वाहा. ओम महागणय नमः स्वाहा. ओम महागणय नमः स्वाहा. ओम मृत्युंजयाय नमः स्वाहा. ओम मृत्युंजयाय नमः. आनंदी, आनंदी बास करा हे सगळं. मला अस्वस्थ होतंय. आतापर्यंत मला कधीच काही झालं नाही, इतक्या पूजा घरामध्ये झाल्या, पण आजच असं का होतंय? आनंदी बास, मला अस्वस्थ होतंय. याचे परिणाम वाईट होतील. ओम मृत्युंजयाय नमः स्वाहा. ओम मृत्युंजयाय नमः स्वाहा. ओम वास्तुस्पतये नमः स्वाहा. ओम वास्तुस्पतये नमः स्वाहा. ओम नगणय नमः स्वाहा. ओम नगणय नमः स्वाहा. ओम वास्तुस्पतये नमः स्वाहा. ओम वास्तुस्पतये नमः स्वाहा. ओम नगणय नमः स्वाहा. ओम नगणय नमः स्वाहा. ओम वास्तुस्पतये नमः स्वाहा. बाई वर्षा, आता मी ठरवलंय आनंदीला काही न सांगितलेलंच बरं. अरे दादा, काही काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय मी. दरवेळेला मी माझ्या मनातली गोष्ट आनंदीला सांगायला जावं, काही ना काहीतरी घडतच. आता बघ, तुम्हाला सांगितलंच, देवाच्या समोर देवाच्या साक्षीने आनंदीला सांग. मला आवडली ती आयडिया. पण या गुरुजींचं काय चालू होतं? बोलू नका बोलू नका, बोलायलाच दिलं नाही. काय आनंदीला आणि हे अशा पद्धतीने जर का त्रास होणार असेल, दरवेळेला मी काहीतरी सांगायला जातो, अशा अडचणी निर्माण होत असतील, न सांगितलेलंच बरं. राहू दे नको. इट्स ओके दादा, चिल. इट्स ओके. किती सहज म्हणून गेलीस ना तू, इट्स ओके. मला काय मनस्ताप होतोय त्याचा तुला अजिबात काही म्हणजे काहीच तुला. अरे दादा, तू ते त्या पिक्चर मध्ये सांगितलेलं ऐकलं नाहीस का, कि अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. कुठे गेलं हे? आनंदी, त्या डब्यात बघ जरा, बघ जरा. नाही आई,
कुठे गेलं म्हणा. आबा परब दिसतंय का? नाही आता बघूया मिळणार पण. माणसांचं काय नाही काय होता ना तर आम्ही समजू शकतो हो. पण पाकिटाचं पण काय व्हायचं. अगं बाई माई काय करतेस? जरा पाय उचललास ना अगं तर माका सोफ्याखाली पण बघता येत ना. प्रॉब्लेम आहे ना. होय काय? आणि स्वतः उचलला असतास तर पाकिट पण शोधला असतास ना. अगं शोधते ग माझी आई, मी शोधते. केवढे कष्ट चालले तेव्हाचे तुला दिसत नाही का? होय तर नजरच लागा. माई अगो ऐसरच असताना काहीतरी वाईट सोय शोध. ऐकलं? आत शोधलंस का पाकिट तू? आतमध्ये नाहीये. मग कसं काय कुठे जाऊ शकतं पाकिट? आबा राहू द्या. नाही बघतो बघूया ना. तू नक्की आठवून बघ रे, एवढी महत्वाची गोष्ट अशी कशी हारू शकते? हा हलगर्जीपणा झाला राघवा. त्या आनंदीने कुठे कुठे आणि किती किती लक्ष द्यायचं मला सांग. आई तुम्हाला माहितीये ना माझं पाकिट मी नेहमी माझ्या कपाटातच ठेवतो पण आता तिथे ते नाहीये म्हटल्यानंतर शोधू दे ना मला. इकडे खिडकी कडे वगैरे नसेल ना इकडे? आबा राहू दे तुम्ही. ते बघूया ना शोधूया आपण. एवढी महत्वाची गोष्ट शोधलं तर पाहिजे. आबा हा थैसर कित्याक शोधतास? अगो बघू नको. थैसर नको. बरं थंय बघतो. जळ मला एवढूस पाकिट आहे, पाय फुटले का त्याला? असं कसं कुठे हरू शकतं? हो देश कितनी दो. काय रे राघवा काय झालं? काय शोधतोस रे बाळा? अरे मी चॉकलेट खाणं बंद केलं हल्ली. आई ते त्यांचं कार्ड सापडत नाहीये. त्यांना असं वाटलं की कदाचित तुमच्या खोलीत असेल म्हणून सगळीकडे शोधतोय आम्ही. म्हणजे असं काही नाही. मग पाकिटाचं झालं तसं. आता काय ठरवलं? देवा काय चाललंय तुमचं? थांबा चिंगे. आई चिंगीकडे नाहीये कार्ड. मग माझ्याकडे कशाला असेल? बाबा तुझं कार्ड मी ते काळं का गोरं ते पण मला माहित नाही. आनंदी हो आई थांबशील जरा. कदाचित इथे असेल म्हणून मी बघतोय कारण खूप मोठं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. म्हणजे खूप मोठं म्हणजे बाई 2-3 हजार गेले का रे? 80,000. 80,000? 80,000? अहो पण ते कार्डार कशात ठेवायचे मग? हा डब्यात ठेवायचे नाही तर पेटीत ठेवायचे. एवढे पैसे तुम्ही कार्डावर ठेवायचे हत म्हणून काय कसे पण ठेवायचे? बाई तुका त्याच्यातलं काय कळणार आहे ना तर गपरव. आधीच त्यांच्या डोक्यात ताप झाला. आई तू तर चॉकलेट खात नाही म्हणाली होतीस काय? अरे बाळा ते कधी कधी बीपी लो होतो ना माझा. मग चक्कर येते. चक्कर आली ना की मग ते तोंडावर असं चॉकलेट ठेवावं लागतं. ओ की नाही हो आबा परब? म्हातारपणी होतं की नाही असं. आनंदी भाकरवडी हा पण काय गावना नाही म्हणवतस. तीच भाकरवडी काय गो? हे काय आई? हे काय चाललंय तुझं? कधी थांबणार हे? तू कार्ड शोधायला आला होतास ना? हे काय ढुंडाळत बसलास? घरात सून आली की सासवांना असं डबे ठेवावे लागतात. काय करणार? आणि तू माझी का झडती घेतोस बाळा? घरात नवीन कोण आलंय त्यांना नको विचारायला. बघ बघ तुझा नवरा बघ जन्मदात्या आईच्या रूमची झडती घेतोय. मगे आमची झडती घेऊ खोवी ना? गोमाई माई काय माई? ऐकलंस ना तुझी सासू काय बोलली ती? बाहेरच ना कोण इला आमच्याशिवाय है सर? माई हे बघ आईच्या वतीने मी माफी मागतो तुमची. दागो भाऊजी तुम्ही माफी कित्याक मागतास? अहो आमचाच चुकला. आम्ही हयसर इलाव ना ताच चुकला. आमच्या आनंदीच्या काळजी नेला पण हयसर इल्यावर आमका काय गावता तर अपमान. आणि असोच अपमान होत राहतलो तर कित्याक थांबायचा हयसर? बाई थांबा आबा मी तुमका सांगतोय. या बघा आम्ही आता हयसरच असाव त्यामुळे तुमचे पैसे काय आम्ही घेतलेले नाही. हा माई सांगितलेला बरा ना. अहो कोण करत असेल हे सगळं? बघते मी. आनंदी वर्षाताई मी बघ किती शॉपिंग केली आहे.
सरक 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 दादा. अगो हे पकड. बापरे, हात दुखायला लागले माझे. दादा हे तुझं कार्ड. ठीक आहे. हे कार्ड तुझ्याकडे होतं? हो. हे एवढं ट्रान्झॅक्शन तू केलेस? हो घे ना. बापरे खूप जोर झाला मला, हात दुखायला लागले माझे. चिंगी फक्त आपण नाही, ज्या घरातली सगळी नेतात वाटत कार्डा. आपल्या उगा शिक्षण मिळाली. चल आपण आईस्क्रीम खाऊया. चल. बापरे काय ती गर्दी, इतका कंटाळा आला होता ना मला. आनंदी, अगो 1,00,000 रुपये म्हणजे का वाटत तरी काय कमी झाले काय? बाबा तू आता खरंच तुला पोलिसात टाकणार आहेस? तू म्हणाला होतास ना पुन्हा असं केलं की पोलिसात देणार म्हणून. काय बोलते ही? चिंगी, टग्या, जा तुम्ही आतमध्ये रूम मध्ये जाऊन आईस्क्रीम खा जा. तांडवशील. दरवाजा लावून घ्या. वर्षा, हा हे काय? हा 80,000 मग परत 20,000. अशी एवढी 1,00,000ची खरेदी कोणी करतं का ग? का एवढी खरेदी का केलीस ग बा? हो केली मी. हो म्हणते, तोंड वर करून हो म्हणते रे राघवा. काय करायचं हिचं? आई आता जर मी केलीये खरेदी तर मी होच म्हणणार ना. आणि बघा आळ आमच्यावर येता ना. दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तो ह्योस. आई हे बघ, असं ऐकून घ्यावं लागतं. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. आणि तसे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मला वेळ नाहीये. मी आधीच खूप थकली. मी जाते आत. हॅलो. हा काय रे आता का गप्प? हा मगाशी किती भडकला होता. अकांड तांडव चाललेलं तुझं. आता बोल बोल ना. आता बोल. बहिणीने हे सगळं केलंय, बोल. आता का नाही बोलत तू? अहो मी बोलतो तिच्याशी, थांब जरा. ऐसा बरा कसा आनंदी. वेळ जरी झालो ना तरी तुम्ही हनीमूनच जातास ना, ह्या महत्वाचा. बरोबर ना आबा? पण पाय दुखता ना बायचो, तर बरा नसताना कसा जातला हनीमूना? हा हो बरोबर आहे. तुझा पाय दुखतोय ना अजून? नाही एवढा नाही दुखत आहे आता. खरंच मी चालू शकते. दाखव का चालू? आबा थांबा, हे बघा. चांगलं चालते. अगदी व्यवस्थित दुखत नाहीये माई आता. नाही दुखत. नाचेल सुद्धा ती, इतकं छान चालते ती. काय? हे बघा. अगदी हे बघ. हे बघ. आनंदी, हळू हळू हळू. एवढं लगेच नाही अजून दाखव. आता अजिबात दुखत नाही मला. त्रासच नाही होते. तरी सांगले. काय गरज होती दाखवण्याची? हा एवढा नाही दुखत आहे. एवढा नाही दुखत आहे. काय नाही, काही नाही, अजिबात नाही. तुझं दुखणं आता बघितलंय सगळ्यांनी. आणि काय ग, हा जरा तरी विचारायचं होतंच नाही. इतका मोठा प्लॅन केलंस, एवढं बुकिंग वगैरे करण्याअगोदर विचारावं नाही वाटत तुला? तुझा पाय अजून दुखतोय, कसं जाणार आम्ही? ते काय नाही, तुझा पाय जोपर्यंत बरा होत नाही आपण कुठे काय जात नाही. काही घाई नाही आम्हाला. पण नाही दुखत आहे. माझा पाय नाही दुखत आहे आता. थोडासा दुखला पण बरं वाटेल मला. खरंच सांगते, बरं वाटेल मला. तेल लावून द्या, बरं वाटेल मला. लावूया आपण आताच. चला. आता. हो चला.
थोडासाच वा, वाटतं. आबा बरं वाटतंय मला, एकदम व्यवस्थित छान वाटतंय. काय गो बाई, एवढी सगळी तयारी केली आणि आता गेलेच नाहीत तर. हो ग. अहो पण दुकऱ्या पायान कसा जातला हनीमुना सांगा. का पण बरोबर आहे. मग नाही 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 नाही, मी अशी हार मानणार नाही. एवढी सगळी तयारी केली, त्यानं जायलाच पाहिजे. थांबा. नाही, बरोबर बोलते वर्षा. तिच्या दुखऱ्या पायाला एकटा राघव कसा सांभाळणार. आपण पण खरं जायला पाहिजे फिरायला त्यांच्यासोबत. आपण होय होय होय, बरोबर आहे वर्षा. आबा चला तुम्ही पण. ही मस्का पॉलिश तर नाही ना लावणार त्याला? चिंता काय करतेस? काय करतेस म्हणजे? अक्कल आहे का तुला? थोडी अक्कल आहे? काय त्या दोघांचं हनीमूनचं तिकीट काढलं, त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांचं पण काढायचं होतं ना. आपण पण गेलो असतो फिरायला. हिला सांगा ना कोणीतरी. एकीकडे त्याच्या बरोबर फिरायला जायचा हट्ट करायचा, दुसरीकडे नातू हवा म्हणून हट्ट करायचा. बाई तुला कळत कसं नाही? असाच होतो का नातू? हे नाही माझ्या लक्षात आलं. किती हुशार ग, किती गोड आहे माझं पिल्लू. किती किती डोकं चालवत ग. अगं बरोबर, आता जाऊ दे त्या दोघांना, जाऊ दे बाई, जाऊ दे. अहो तुम्ही जाऊ दे म्हणतात, वर्षाताईंनी सगळी तयारी पण केलेली. पण आबा हा दोघा जण असत ना, होय म्हणतो की नाही म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहे ना. आपण काय करणार? बरोबर. आबा तुम्ही सांगून बघा ना. किती सगळ्या काय रे? मग नाही बोलूचा, मी रागवलोय. अरे मग तुझा राग दूर करण्यासाठीच तर आलोय ना आम्ही. ह्यो रागच जाऊचो नाही. मग मला माहित आहे, मला कोणच कुठे फिरायला नेत नाही, एकट्याला टाकून जातात. म्हणून मला एकट्याच मुंबईला यायला लागलं. आणि इथे काय तेच, तुम्ही जातात हनीमूनला आणि मला तुम्ही घेऊन जात नाही यार. आणि मी कशाला बोलतो तुमच्याशी? मला कोणाशीच बोलायचं नाही हाय. टग्या, अरे तिथे लहान मुलं नाही जात. मला माहिती आहे लहान मुलं नाही जात. लग्न झालेलं असलं पाहिजे. मग असं असेल तर खोटं खोटं लग्न लावून द्या ना. अरे नाही टग्या, खोटं नाही रे, खरं खरं लग्न झालेलं असलं पाहिजे. हा मग माझं मग खरं खरं लग्न झालंय 4 वेळा 4. काय नाही झालं काय? तुळशी बरोबर झालंय ना लग्न. चौघांच्या घरात मीच नवरा होतो राघवराव. म्हणजे मी आता येऊ शकते काय हो? कसं आहे टग्या, तुला नेलं असतं. मग घोडा आणलाय कुठं? हे बघ ऐक, हे बघ तू आता इथे आलास, अचानक आलास, 4-5 दिवस तुझी शाळा बुडाली की नाही. बरं आता इथून पुढे परत हनीमूनला जायचं म्हटल्यानंतर परत अजून शाळा बुडणार. इतके दिवस असं नको. त्यामुळे जेव्हा तुला सुट्टी असेल ना, तेव्हा तू आलास की मग आपण हनीमूनला जाऊ. मग 2-3 दिवसांसाठी कशाला, चांगले 15-20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ. ऐक माझं, असं करूया आपण. आता काय फेब्रुवारी चालू आहे बरोबर आहे, मग मार्च एप्रिल म्हणजे तुझी शाळा संपली की तुझ्या सुट्ट्या चालू होतील. मग तर काय सुट्ट्या, तेव्हा मग चांगलं 20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ ना. तोपर्यंत आम्ही दोघे बघून येतो ना हनीमून कसं असतं ते. हो काय? हो बरोबर आहे, त्याने हनीमूनला जायला नको. हो राघवराव बरोबर आहे. हो ना. हो. तेव्हा जेव्हा सुट्टी तुला लागेल ना, तेव्हा तू आलास की चांगले 15-20 दिवस हनीमूनला जाऊ. आणि ऐक, आपण दोघेच जाऊ, आनंदीला पण नको नेऊया. औशिका
सरळ लावू दे, टॅक्सी लावू दे सरळ. आबा टॅक्सी इली. हो हो सावकाश सावकाश. अरे हो ए टाक्या अरे हो. सांभाळून जा, काळजी घ्या. हा तू का आता आमची किती ओढ लागत? तू चललंच बाय गोवा वांगडा फिरत. मजा करा हा खूप आणि काळजी घेवा. सरक. चल. सुखी रहा, आनंदात राहा, सांभाळून जावा. आबा हा. बस लवकर. हो हो एसटी सुटेल. बस बस हळू पाय. येता? दादा घ्या मागं. फोन करा. हो. पोचलाच की फोन करा. तुम्हीही फोन करा पोचलं. येऊ दे दादा. सगळ्या परत ये. हा येऊ दे. तिकडे मारा, तिकडे. हा येऊ दे. थांबा गाडी आहे हा मागे. हा येऊ दे मारा बोलू इकडे मारा. हा जाऊ दे मागे थोडी हळूहळू जाऊ दे. अहो तुम्ही बसा, खाऊन घ्या आधी. गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुम्हाला? मी बघते. राघव, अरे हे सगळं एवढं काय आणलंयस तू? आणि भाज्या वगैरे? नाही म्हटलं थोडं काही आणेन, पण परत तुम्हाला आणायला जावंच लागेल, तर दगदग होईल तुमची, म्हणून एक साथ बऱ्याच दिवसाचं घेऊन आलो. राघव तू असू द्या ना. बाबा तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे. औषधं आहेत सगळी? हो औषधं आहेत त्यांची सगळी. बरं. आणि चहा पावडर, साखर, तूप वगैरे काही आहे? राघव सगळं सामान आहे घरात, पण तू हे अचानक सगळं का घेऊन आलायस? अरे मला काही लागलं असतं तर मी सांगितलं असतं ना. नाही आई, कसं आहे, मी बाहेर चाललोय काही दिवसांसाठी म्हणून. अच्छा, तुला केसचं काम आहे का काही? नाही. मग मी आणि आनंदी आम्ही बाहेर फिरायला चाललोय. ऍक्च्युली ते वर्षाने आम्हाला न सांगताच बुकिंग करून टाकलं सगळं. आमच्या तर डोक्यातही नव्हतं. पण आता जाताय हे नक्की ना? हो. तुम्ही म्हणत असाल तर मी नाही जात बाबा. राघव, अरे तुम्ही फिरायला जाताय ना, मग त्यात काय हरकत आहे? आनंदीला सुद्धा बरं वाटेल. तू इथली अजिबात काळजी करू नकोस. तुम्ही जा आणि मज्जा करा. राघव, गेल्या काही दिवसात तुम्ही खूप सहन केलंय रे. अरे हे छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात कुठल्याही नात्यात. येतोय. बघू. अरे बापरे आनंदी, कसली गोड दिसतीये. खूप सुंदर दिसतेय माझ्या दादाची आनंदी. हे आनंदी, या ड्रेस मध्ये एवढी गोड दिसतेस, त्या रेड ड्रेस मध्ये काय दिसशील ग? बरं ठीक आहे, आता ना चालून दाखव. अगं ड्रेस घातलायस तर चालू नको का बघायला? चल चाल चाल चाल. त्याच्या आधी ना केस हे बघ हे हा एका साईडने घेतलेस तरी चालते. हा नाईस. हा चल आता चालून दाखव. हो का आनंदी, तू हनीमूनला ड्रेस सांभाळणार आहेस का नवऱ्याला सांभाळणार आहेस? नवऱ्याला ना. मग हे काय करतेस? हा मी दाखवते. असा कमरेवर हात ठेव, मानवर. हा आणि पाय तिरके टाकायचे. ओके चल. 1 2 1 2 1 2. हा परत एक राऊंड. आता कशाला? नाही चल. हा चल. 1 1. हा मानवर. 1 2 1 2. ही अशी चालते मी? हसतेस काय? थांब जरा, मोबाईल मध्ये बघूया.
तुला दाखवते म्हणजे तुला नीट कळेल. सगळे गेले कुठे? हे बघ, चल चल चल. हा बघा, ये. हा मानवर. हा पाय तिरका. 1 2 1 2 1. आनंदी इकडे तरी. आनंदी बघू तर दे मला. एक मिनिट. वर्षाताई, ऐकशील माझं? मला ना हे त्यांनी वर्षाताईंनी. ऐकशील माझं? आनंदी ऐक. ही माझी कामाची फाईल आहे. का हसताय तुम्ही? अगं मी तुझ्यावर नाही हसत आहे. इकडे हे बघ, वेस्टर्न घातलंस तू तर हे मला आवडतात बांगड्या, पण वेस्टर्न कपड्यांवर नाही घातल्यास तरी चालेल. वेस्टर्न घातलंस तर वेस्टर्नच राहणार है ना? बरं ठीक आहे, लक्षात येते तू ऑकवर्ड झालीस. ठीक आहे, चालू द्या तुमचं. आनंदी पाणी घेणे त्यांना. कोण आहेत त्या बाई? ते क्लायंट आहेत त्या. 4 दिवस झाले मी त्यांना सांगतोय भेटतो पण मला भेटायला जमलं नाही. त्याच घरी आल्या शेवटी. अरे मग जाऊन यायचंच ना दादा तू. कसं जाणार होतो? आनंदीला दुखापत झाली होती, त्यानंतर आबा माई आले घरी, नाही जायला मिळालं मला. हो पण आता आयत्या वेळेला सगळा गोंधळ झाला ना. तुम्हाला निघायचंय ना आता. बस येईल आता. 10 वाजले दादा. रात्रीची बस आहे ना? अरे रात्री 11ची नाही, सकाळी 11ची बस आहे ना. वर्षा तू स्वतः बुकिंग केलं, तूच विसरतेस का? थांब जरा, एक मिनिट. ना जायच्या वेळी नेमके गोंधळ घालते, काय कळत नाही मला. काय बोलतेस तू? काय नाही, मी कुठे वकील आहे मी. कोणी प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्यांना न्याय मिळवून देणं माझं कर्तव्य आहे. ती बाई बिचारी दुःखात आहे, रडते ती. असं काहीतरी बोलतेस तू? आणि हे काय? हे बघ, इथे लिहिलंय रात्री 11 वाजता. उगाच काहीतरी गोंधळ घालताय तुम्ही लोक. आनंदी काय गोंधळ घालून ठेवलास ग? किती तयारी करतेस? मला वाटलं सकाळची बस आहे म्हणून इतकी घाईघाईत तयारी चालू आहे तुझी. अहो ताई, मलाही वाटलं की सकाळचीच बस आहे म्हणून. बघ असू दे, झालं, सॉर्ट आउट झालं. कळलं? आणि ते ठीक आहे, तुम्ही खूप चांगलं काम करता. चुकलं माझं. हा कोणता पण घालू कुठला तरी. तू आता बाहेर येऊ नकोस. प्लीज कंटिन्यू. अरे आनंदी. हा आनंदी. अहो तुम्हीच मला म्हणाला होतात ना की येऊ नको म्हणून बाहेर. अगं तो फोन वाचतोय. इकडे ये बरं, फोन घे. तू फोन उचल, कोणाचा बघ जरा आणि सांग त्यांना मी बिझी आहे म्हणून. कोणाचा तरी फोन आला यांना. मग उचल, बघ कोण आहे. बघते. हॅलो कर्णिक का? हो. अहो मॅडम कुठे आहात तुम्ही? 15 मिनिटात बस येईल इथे स्टॉपवर. काय 15 मिनिटात? अहो बुकिंग केलंय ना, 11 वाजताची बस आहे. आहात कुठे तुम्ही? काय 11 वाजता? आता सकाळी बस आहे? हो. अहो निघा लवकर. हो आम्ही निघतो, लगेच निघतो. हो. म्हणजे काय करायचं आता? आता काय करायचं म्हणजे त्याला सांग. जा त्या आई कामात येते, चिडतील नाही तर माझ्यावर. अगं बाई, ते काम होत राहील. नंतर ती बस निघून गेली तर परत येणार आहे का तुमच्यासाठी? जा 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 जा. मी बॅग घेऊन येते. अहो आई, मी थोड्या वेळात येतो. ऐका ना, त्याच थोड्या वेळात आपली बस जाईल. काय संबंध? मला फोन आला होता, बस आहे आपली आता. रात्रीची बस आहे? सकाळची बस आहे. तिकीट कुठे आहेत? अगं तिकीट इथे आहेत. 11 वाजताची बस आहे. ते लिहिलेलं आहे 11 AM लिहिलेलं आहे. हेच ना. मग मला फोन आला त्यांचा आता. काय करायचं? किती रडतायत त्या.
सांगा ना त्यांना, बिचारा. ताई ऐक राघवा, ही बाई ही बॅग घे. माझे गुडघे दुखले तरी चालेल, पण तुला हनीमूनला पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. सगळं भरलेलं आहे. काय गोंधळ काय या घरामध्ये? जा लवकर, हे सामान सगळं घेतलेलं आहे. आणि ऐक आनंदी, सगळी औषधं दिलेली आहे मी. ऍसिडिटीची गोळी, डोक्याची गोळी. तिथे काय झालं असू दे, ठीक आहे. आणि ऐक ते ह्याचे काय थंडीचे कपडे जाऊन ठेवले म्हणून सांगते. चला चल 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 आई मी तुझं काय आता? मी धरू ते आलेच. ये लवकर, ये लवकर, ये. चला ये घेऊन चला. रमाते, हा सगळा घोळ तुम्ही घातलाय ना. यांना त्यांच्या मनातलं मला सांगायचं म्हणून तुम्ही माझा अपघात घडवून आणला. रमाते, तुम्हाला माहिती का यामुळे काय झालंय? यांना भीती वाटायला लागली. यांना असं वाटतं की त्यांनी मला काही सांगितलं तर हिच्याबरोबर काहीतरी वाईट होईल. पण ही सगळी अवस्था तुमच्यामुळे झाली. पण आता बघा, आता आम्ही फिरायला चाललोय. एक एक क्षण आम्ही आनंदाने घालवू. आता खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरू होणार. हे सगळं ना तुम्ही बघणार, पण थांबवू नाही शकणार रमाते. आणि थांबवण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. आनंदी राघव कर्णिक हिच्याशी. गेले ग बाई पोर. पाय गेले माझे वर खाली करून करून. वर्षा, काय ग गोंधळ घातला असता तिकिटांचा? ए आई, काय मी काय गोंधळ घातला? मी बरोबरच सांगितली होती वेळ. वेळेचा गोंधळ दादाने घातलाय. आणि आता गेलेत ना ते, कशाला उगीच बोलतेस मला? कोणाला बोलणार मी? दुसरं कोण आहे माझं इथे? हे आहे पात्र, ते बसलंय टीव्ही मध्ये. टीव्ही लावला की तिला जग दिसतच नाही दुसरं. सोन्या, आता बाळा तू मला आणि मी तुला, हा आहे की नाही? जा आपल्या आईसाठी घोटभर चहा बनव. तू घे ना तुझं बनवून, मला का सांगतेय? आईसाठी चहा बनवताना हात तुटतात का तुझे? झालं, इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आणते बनवून. अरे आई, आई काय शब्द आला तोंडातून? काय आला तोंडातून शब्द? आई म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विणा भिकारी. बघ बॅग, बॅग नाही, बघ बघ बॅग बघ. ही बॅग? हो, यात गरम कपडे आहेत ना त्या दोघांचे. विसरून गेले. आता काय करतील पोरं माझी? थंडीत कुडकुडतील तिथे. अगं बाई, बाबांना फोन करू का? काय बाबांना फोन करू? काय बस वळून येणार आहे तुझा बाबा बॅग घ्यायला? हो, आणि ते मुश्किलीने पोचले असतील तर नको आता त्यांना डिस्टर्ब करायला. काय करायचं मग? देवा, राहू दे आता, राहू दे. चिंगी, तू चल, दुपारची शाळा आहे. मला आनंदी सांगून गेले तयारी करायची. चल आई, तुझा चहा तू करून घे. चल 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 चल. घ्या इथे, घ्या घ्या घ्या, आतमध्ये घ्या. ओ थांबा थांबा थांबा, दादा थांबा. तुम्ही घरी का घेऊन आले मला परत? हा, फसवलं तुम्ही मला. तुम्ही मला म्हणाला होता की मी फिरायला घेऊन जाईन, मी घरी नाही घेऊन जाणार तुला. आनंदी, नाही नाही, तुम्ही मला आता किती समजून सांगितलं, मी नाही उतरणार आहे खाली. मी मनाने पोहोचले होते तुम्ही जिथे कुठे घेऊन जाणार होता तिथे. पाहुणा लेक ना, तिथेच पोहोचले होते मी. लोक काय म्हणतील? हसत हसत गेले आणि रडत रडत आले. कसं वाटतं ते? तू रडू तर नको. मला येतंय रडू. ऐक ऐक, मी काय सांगतो, ऐक. अगं ऐक, हे बघ, आपली बस सुटली हे जर का इथे लोकांना कळलं ना तर आपलं हसं होईल. म्हणून सांगते, चला ना जाऊयात. मला फिरायला घेऊन जाणार होतात ना तुम्ही. ऐक ऐक, तो बबन दिसतोय, तो मोबाईल मध्ये गुंतलेला आहे. पटकन आपण आतमध्ये शिरूया, ठीक आहे? ओ दादा, एक काम करा, तुम्ही रिक्षा आहे ना त्या समोरच्या गाडीच्या जवळ घ्या बरं. काय? कुठे? सांगतो, घ्या. हो सांगते. काय सांगतोय? सरळ सरळ. हो, सरळच जायचं. जमतंय तुला? हो, मग चिंगीने शिकवलंय मला. काय नाही जमणार? अहो, सरळ गेलो की एक नागमोडी वळण. अच्छा, ठीक आहे.
काय बघतेस? ते लहानपणी काय वाटायचं माहितीये की इथे खाली काही नसतं पायाच्या इथे, जे काही गाडी चालते ती ह्याच्यावरच गाडी चालते. छान वाटतंय ना? तुला छान वाटतंय ना? हो. नाही, मगाशी चालत निघाली होतीस. उजवीकडे असं आहे ना, हे बरोबर पोहोचवतं आपल्याला. हो, पण कधी कधी गंडवतं पण, म्हणून सतत लक्ष ठेवून असायचं. अहो पुढे बघा ना. हा आहे, माझं लक्ष आहे ना. म्हटलं तू ते बरोबर बघतेस की नाही ते बघत होतो मी. मी सांगते तुम्हाला बरोबर. हो. अहो थांबवा थांबवा, डाव्या बाजूला डाव्या बाजूला. रस्ता किती खराब आहे बघ. आमच्या गावाकडे पण असंच असतो. नाही, पण एवढा खराब रस्ता म्हटल्यानंतर समोर जाणारा रस्ता बरोबर जातोय की नाही शंका येते ना. बरोबर जातोय आपण. रस्ताच नाहीये, डाव्या बाजूला उजव्या बाजूला काहीच नाहीये. बरोबर बघतेस ना मॅप? असंच दाखवतोय ना, हे बघा. आनंदी, हा रस्ता आपल्याला आपल्या हॉटेलपर्यंत नाही पोहोचवू शकत. सो मी काय म्हणतोय, ऐक ना, मी 5 स्टार हॉटेलचं बुकिंग करतो. आपण तिथे जाऊन राहूया. ये. हो, ये ये ये. येस. मी उचलतो ना, मी उचलतो. मी दे. कुठे चालली? कुठे चालली? आनंदी, कुठे चाललीस तू? आपलं ठरलंय त्या ठिकाणीच जायचं. वर्षाताईंनी एवढं सगळं केलं आपल्यासाठी, आपण असं कुठेतरी जाऊन राहायचं का? कुठेतरी 5 स्टार नाही, खूप पैसे खर्च केले. अगं नाही म्हणजे नाही, इथनच जायचं. बर ठीक आहे. पण सामान मी उचलणार. ओके, थांब. आनंदी, तू फक्त तुझी पर्स घ्यायची, बाकीचं सामान मी उचलणार. ठीक आहे? नवरा आहे ना तुझा? जमेल का? जमायला काय झालं? चला. हा.